कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाधवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सदा शिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. वंदे गुरु परंपराम. सद्गुरुनाथ महाराज की जय. तनु चतुष्टय निरूपण याला आपण सुरुवात करतो आहे आणि अर्धा भाग काल सांगून झाला आहे. थोडक्या शब्दात काल तर थोडस सांगतो आणि आजच्या विषयावर पुढे येतो. देह चार: स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. सर्वांना नमस्कार करायचा राहिला, क्षमा करा. परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करतो. पूज्यनीय मंदाताईंना वंदन करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करतो. देह चार: स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. अवस्था चार: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. प्रत्येक अवस्थेचे अभिमानी आत्मे पण चार: विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्येगात्मा. त्यांचे ठिकाण पण चार: नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी. त्यांचे भोग पण चार: प्रविविक्त भोग, आनंद भोग, आनंदा व भास भोग असे चार भोग चार देहांचे. आकार, उकार, मकार आणि अर्धमातृका अशा चार मात्रा. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण असे चार चार देहांचे गुण. शक्ती चार: क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि 32 तत्वे. आणि या दोघांचे, स्थूलाचे आणि सूक्ष्माचे 25 25 असे 50. 50 आणि 32 बरोबर 82 तत्व. या व्यतिरिक्त अज्ञान आणि ज्ञान. ही सगळी तत्व आम्ही काय केली पाहिजे? जाणून घेतली पाहिजे. ऐसी ही तत्वे जाणावी, जाणोनी माईक ओळखावी, आपण साक्षी निर्वासावी येणे रीती. आता ही सगळी तत्व ओळखून घ्यायचे. या सगळ्या तत्वांना नीट जाणून घ्यायचं आणि जाणल्यानंतर काय करायचं? त्यांचा निराश करायचा. या तत्वांच्या मोहामध्ये आम्हाला अडकायचं नाही, राहायचं नाही, पडायचं नाही. जसे पिंडामध्ये तसे ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मांडामध्ये विराट, हिरण्यगर्भ, महत आणि अव्याकृत. इथे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. आता व्यष्टी आणि समष्टी. समष्टीला काय म्हणतात? विराट म्हणतात. आपण नाही म्हणत विराट जाहीर सभा, म्हणजे समष्टी स्थूल शरीर एकत्र आले. सगळ्यांची मन ज्या वेळेला एकत्र येतात तेव्हा हिरण्यगर्भ असं म्हणतात. समष्टी सूक्ष्म देह म्हणजे हिरण्यगर्भ.
समष्टी कारण देह म्हणजे महत आणि समष्टी महाकारण देह म्हणजे अव्याकृत. 4 दशे पिंडांचे व्यष्टी, पिंडांचे म्हणजे व्यष्टी, आणि ब्रह्मांडाचे म्हणजे समष्टी. अशा पद्धतीने देहांचे विभाग केले. अशा प्रकारे जगताची वाटणी केली. आणि या वाटणीला आता अज्ञान आणि ज्ञान, अज्ञानाने त्याचं सत्यत्व आहे आणि ही वाटणी करून आता ज्ञानाने त्याचं मिथ्यात्व निश्चय करायचा आहे. अशा पद्धतीने आम्ही आत्मज्ञानाने यांचा निराश केला पाहिजे. आता निराश करायचा असेल तर विवेकाची गरज आहे. आम्हाला विवेक करण्याची अत्यंत गरज आहे. विवेकाशिवाय परमार्थ होऊ शकत नाही, वैराग्याशिवायही परमार्थ होऊ शकत नाही. नुसतं वैराग्य आहे आणि विवेक नाही, त्या वैराग्याला काडीची किंमत नाही राहत. नुसता विवेक आहे पण वैराग्य नाही, त्या विवेकाला सुद्धा काडीची किंमत राहत नाही. म्हणून अशा पद्धतीने ज्या वेळेला याचा विवेक करायचा असतो त्यावेळेला विवेक कसा करायचा हे आपल्याला बरोबर समजलं पाहिजे. अस्तित्व अनुभवाला येतं हे बरोबर आहे. अस्तित्व रूपाचं आहे की स्वरूपाचं आहे, विवेक करणं सुरू झालं बरं का. 3 प्रकारचे विवेक आहेत: आत्मानात्म, सारासार आणि नित्यानित्य. या व्यतिरिक्तचे जे विवेक आहेत, सत्य मिथ्या विवेक आहे, इत्यादी इत्यादी, ते सगळे उपविवेक आहेत. मुख्य विवेक 3: नित्यानित्य, सारासार आणि आत्मानात्म. आता अस्तित्व अनुभवायला येत आहे. आता अस्तित्व अनुभवाला आलं हे रूपाचं की स्वरूपाचं? रूपाचं. आता रूप नसताना सुद्धा अस्तित्व असतं की नसतं? विवेक सुरू झालं बरं का. माहूर जवळ स्वामी तन्मयानंद म्हणून एक सत्पुरुष होते. त्यांच्याकडे मी जात असे. मी त्यांना विचारलं की देह गेल्यानंतर आत्मा जातो कुठे? तर ते माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, बघ, तू काल इथे होतास त्यावेळेला इथे मंडप घातला होता. हो, खूप गर्दी होती, कार्यक्रम होता, सगळे लोक येऊन गेले आणि गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक आले बाहेरचे मंडपवाले, त्यांनी आपला आपला मंडप बाजूला काढला. आमचा तिथे मुक्काम होता. ते म्हणाले, काल मंडप होता, आज मंडप आहे का? मी म्हटलं नाही. म्हणे कुठे गेला मंडप? तर आश्रमाच्याच अंगणामध्ये बल्ल्या एका ठिकाणी, तट्टे एका ठिकाणी, कापड एका ठिकाणी, असं वेगवेगळ्या ठिकाणी ते काय करून ठेवलं होतं, आच्छादून म्हणजे टाकून ठेवलेलं होतं. म्हणजे न्यायचा होता पण बल्ल्या गोळ्या करून ठेवल्या, तट्टे गोळ्या करून ठेवले, त्याला लावलेलं कापड गोळ्या करून ठेवले. त्यामुळे मंडप आहे की नाही याचं उत्तर: मंडप दिसत नसला तरी मंडपाचं अस्तित्व आहे. मंडप नाही, रूप नाही, पण स्वरूप आहे. त्यांच्या ह्या समजवण्यातून मला हे एकदा पक्क लक्षात आलं की नाम आणि रूप जरी गेलं तरी अस्तित्वात नाही. नाम आणि रूप जरी गेलं तरी अस्थि हे जात नाही, आणि अस्थि जरी गेलं तरी सतरूप जात नाही. त्या सत्स्वरूपाला ओळखणं याला विवेक असं म्हणतात. आणि सत्स्वरूपा व्यतिरिक्त बाकी सगळ्या मिथ्या वस्तूची अनासक्ती निर्माण होणं याला वैराग्य म्हणतात.
या मंडपाच्या उदाहरणावरून आपल्या हे लक्षात येईल की देह गेल्यानंतर देहाचं पृथ्वी तत्व पृथ्वीमध्ये, आप म्हणजे जलतत्व जलामध्ये, वायू तत्व वायूमध्ये, आकाश तत्व आकाशामध्ये. अग्नितत्व अग्नीमध्ये विलीन झालेलं आहे, परंतु काही कुठे गेलेलं नाही, फक्त दृश्य निरसन झालेलं आहे. काय आहे? फक्त दृश्याचं निरसन झालंय, पण अदृश्य स्वरूपात असलेल्या अस्तित्वाचं निरसन झालेलं नाही. अदृश्य स्वरूपात जे अस्तित्व असतं त्याला सत म्हणतात. नामरूप दृश्य निघून गेलं, पण तरीही दृश्य काही ना काही त्याच्या मोबदल्यात आहे. जसं वाटीवरून रोड रोलर फिरवला तर पत्रा शिल्लक राहतो, त्याला अस्थि म्हणतात. आपला विषय सुरू आहे. विवेकाने तनु चतुष्टयाचा निराश करून त्या अस्थिलाही विसरून त्याचं अधिष्ठान सत याच्यापर्यंत मला पोचलं पाहिजे. आता अस्तित्वाचा खरा माझ्याशी संबंध आहे का? अस्तित्वाचा माझ्याशी यत्किंचितही संबंध नाही. म्हणून रूप नाम आणि अस्तित्व याचा जरी निराश झाला तरी सुद्धा 82 तत्वाचं मिथ्या स्वरूप जाणल्यानंतर ते माझ्या आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे हा निश्चय करता आला की या सगळ्या पंचीकरणाचा उपयोग झाला. पंचीकरणाच्या प्रक्रियेचा उपयोग करून घेता आला पाहिजे. पंचीकरण प्रक्रियेवर नुसतं 2 तास प्रवचन करणं शक्य नाही. एकदा मी 102 टेम्परेचर मध्ये पंचीकरण शिंदे नगरच्या घरामध्ये घेतलं होतं. नित्याच्या जीवनात जेव्हा कोणत्याही 82 तत्वापैकी कोणत्याही तत्वाचं ममत्व किंवा आसक्ती राहत नाही किंवा त्या तत्वाचा अभिमान निर्माण होत नाही, तेव्हा आपण सावधतेने त्याचा निराश केला असं समजावं. ऐकायला कसं वाटलं? छान. आम्ही सावधतेने निराश केला असं आम्हाला लगेच वाटायला वेळ लागत नाही. उदाहरण देतो. आकाशाचं शब्द हा गुण आहे. म्हणजे आकाशाचा शब्द हा गुण कानाने ऐकायला येतो. आता पुन्हा वाक्य बोलतो, हेच वाक्य आता पुन्हा थोडस लांबवून बोलतो. आकाशाचा शब्द हा गुण कानाने ऐकायला येतो असं म्हटलं होतं मी. आता थोडासा वाढवतो. आकाशाचा शब्द हा गुण कानाने आत्म्याच्या अधिष्ठानावर ऐकायला येतो. पुन्हा आकाशाचा शब्द हा गुण कान बहिरे असले तर आत्म्याच्या अधिष्ठानावर ऐकायला येत नाही. म्हणजे आकाशाचा गुण असो की नसो, कान असो की नसो, आत्म्याचं अधिष्ठान तसंच राहतं. ते अधिष्ठान मी आहे. माझा आकाशाचा शब्दाशी संबंध नाही. आता हे झालं तत्वज्ञान. मग आता शब्द ऐकायला आला. कुणीतरी म्हटलं की डॉक्टर लुले खूप छान प्रॅक्टिशनर आहेत, त्यांनी ज्याला हात लावला त्या माणसाचं आरोग्य दुरुस्त झालंच म्हणून समजा. असे ते कोण आहेत?
देवांचे गुरु म्हणतात ना, असे ते आहेत. चला, कोणी म्हटलं की यांचा हात लागल्यानंतर असलेला पेशंटही संपतो, असे ते आहेत. दोन्ही झाले बर का नाव. हात लागला की पेशंट दुरुस्त होतो आणि हात लागला की पेशंट संपतो. आता एका ठिकाणी स्तुती आहे, दुसऱ्या ठिकाणी निंदा आहे. आता आकाशाचा गुण शब्द आहे. कान या ज्ञानेंद्रियाला तो ऐकायला आला आहे आणि आत्म्याच्या सत्तेवर तो आला. ऐकलेल्या शब्दाचा अनुकूल किंवा प्रतिकूल असा विचार होतो. तेवढा व्यावहारिक सत्तेमध्ये विचार करायचा, पण त्याचा परिणाम करून घ्यायचा नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये विचार झाल्यानंतर शब्दाचं मोल संपलं. एखाद्या माणसाला मुलगा किंवा मुलगी झाली, ऐकायला आलो, ऐकल्यानंतर शब्दाचं मोल संपलं. आता त्या मुलगा किंवा मुलीला बघायला जायचं. आणि पारमार्थिक सत्तेमध्ये ऐकणंही मिथ्या आणि बघणंही मिथ्या, कारण ते आत्म्याच्या अधिष्ठानावर झालं. ते अधिष्ठान मी आहे. हे कळलं की सर्व तत्वांच्या अनुभवाची व्यवस्था होऊन माझी आत्मस्थिती जपता येते, सांभाळता येते. माझा निश्चय कायम राहतो. मला माहिती आहे, हे सगळं समजणं एकदम एका घासात सगळं अन्न पचवणं शक्य नाही. चालेल, पुढे गेलो तर चालेल? नका बोलू. पुन्हा एकदा सांगतो. कान या ज्ञानेंद्रियांचा स्वभाव त्या शब्दाचा अंतःकरणावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम, त्याने माझी होणारी अनुकूल किंवा प्रतिकूल रिॲक्शन. पण हे जर आत्म्याच्या सत्तेवर झालेलं आहे, हे समजलं, तर रिॲक्शन अनुकूल किंवा प्रतिकूल होणार नाही. कुणी वंदा, कुणी निंदा. अमुचा स्वहिताचा धंदा. नाहीतर मग दुसरं वाक्य आहे काय, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित. मी ओंकाराचा जर अभ्यास करत असाल तर अ उ म आणि अर्धी मातृका या चारच्या प्रभावाने हे झालेलं आहे. तो ओंकार मी आहे, तो ओंकार आत्मा आहे. मग आता समोरचा माणूस जे बोलेल ते माझ्या अंतःपटलावर उमटता कामा नये. दुसऱ्यांदा सांगतोय बरं, आता दुसऱ्यांदा ओंकाराच्या भाषेतून सांगतोय. कारण आत्ताच मी एक साधक जॉईन झाल्याचं वाचलं आणि त्यांना ओंकाराचा अभ्यास करायचा आहे, म्हणून हे मी रिपीट केलं ओंकाराच्या अँगलने. आतापर्यंत रिपीट केलं अध्यस्त अधिष्ठानाच्या अँगल. पण त्यांचं नाव आलं की हे आता डॉक्टर जॉईन झालेत, म्हणून मी ओंकाराच्या अँगलने हा मुद्दा मांडला. व्यावहारिक सत्तेत निंदा आणि स्तुती दोन्हीही निरुपयोगी आहे. तेवढ्या वेळापुरताच उपयोगी पडतात, त्याला खरं उपयोगी म्हणावं का हो? पण पारमार्थिक सत्तेत मात्र त्या मिथ्यात आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये त्या दोन्हीही निरुपयोगी आहे. म्हणून सुख दुःखाचा अनुभव न आल्याने आम्ही त्याला अनुकूल प्रतिकूल परिणामच करून नाही घेतला, तर मग आत्मस्थिती सांभाळता येते आणि मी आत्मा आहे हा निश्चय टिकतो.
दुसऱ्यांदा सांगितलं बरं का? असं वाटतं की आता तरी कळलं असणार. आता जगताची जी अभिव्यक्ती आहे, प्रथम सूक्ष्म पंचमहाभूते आणि नंतर स्थूल पंचमहाभूते तयार झाली पंचीकरणाच्या प्रक्रियेत. सूक्ष्म महाभूतांपासून अंतःकरण आणि जगत तयार झालं. स्थूल महाभूतांपासून 5 महाभूत तयार झाले, म्हणजे पाणी, माती वगैरे वगैरे. आता प्रत्येक महाभूताला त्याचा स्वतंत्र स्वतंत्र गुण आहे. आणि स्थूल आणि सूक्ष्म जगत महाभूत स्वतः तयार करू शकत नाही आणि एक महाभूतापासूनही तयार होत नाही. आणि म्हणून 5ही महाभूत एकत्र राहतात. पंचीकरणाच्या प्रक्रियामध्ये एक महाभूत एक द्वितीयांश, अन्य 4 महाभूत एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश. मुख्य महाभूत आकाश एक द्वितीयांश आणि बाकीचे वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश, एक अष्टमांश. अशा प्रकारे 5 महाभूत एकत्र येतात. याला समर्थानी कर्दमू म्हटलं आहे. कर्दमू म्हणजे चिखल. काय म्हटलंय? कर्दमू म्हणजे चिखल. याला चिखल म्हणतात. गारा, गारा शब्द त्या बर्फाच्या गारा या अर्थाने नाही वापरला. इकडे चिखलाला गारा पण म्हणतात. अशा पद्धतीने स्थूल शरीराचे 25 तत्व, सूक्ष्म शरीराचे 25 तत्व आणि तनु चतुष्टयाचे 32 तत्व. बघा, 4 देह, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, 4 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, अभिमान, विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्येगात्मा, नेत्र, स्थान, नेत्र, कंठ, हृदय, मूर्धना. अशा प्रकारे हे जे 8 आहे, या प्रत्येकाचे 4 4 म्हणजे 8 चोक 32. आणि सूक्ष्म शरीराचे 25, स्थूल शरीराचे 25, असे 82 तत्व झाले. आता ह्या कर्दमातून जगत तयार झालं. या व्यवहाराला पंचीकरण असं म्हणतात. तन्मात्रातून हे तयार झालं बरं का. पंचतन्मात्रा नाही, एकत्रित पंचमहाभूतांचं जे एकत्रीकरण, त्याला तन्मात्रा असं म्हणतात. तन का म्हणतात? कारण ते आत्मस्वरूपापासून आलाय आणि आत्मशब्द तत् शब्दापासून असल्यामुळे ब्रह्माला तत् म्हणतात. म्हणून त्याला तन्मात्रा असं शब्द आहे. पंचीकरण ज्यांना माहिती आहे त्यांना हे सगळं चटकन कळलं असेल. ज्यांना माहित नाही त्यांनी फक्त ऐकून एवढं समजावून घ्या. अशा पद्धतीने आपला हा विषय या ठिकाणी आपण पुष्कळ आटोक्यात आणलाय. आता अस्थि, मांस, त्वचा, नाड्या हे पृथ्वीचे अवयव आहेत. पृथ्वी तत्वाचे गुण. शुक्र, स्त्रीबीज, लाळ, मूत्र, घाम हे जलतत्व प्रधान आहे. भूक, तहान, आळस, निद्रा, मैथून हे तेज तत्वाचे गुण आहेत. आता हे कशावरून म्हणायचं हो असं? ठीक आहे, हाड पृथ्वी तत्वाचा आहे, आम्ही समजून घेतो. लाळ आणि मूत्र जलतत्व प्रधान आहे, हे आम्ही समजतो. आता क्षुधा, तृषा, आळस, निद्रा आणि मैथून हे तेज तत्वाचे का बरं? पहिले 2 सोपे आहेत समजायला. भूक लागल्यानंतर जेवायला मिळालं नाही की तळपायाची काय जाते? आग मस्तकात जाते. म्हणून तेज तत्व. तहान लागली आणि पाणी नाही मिळालं, कावरा बावरा होऊन तो चिडचिड होतो. आळस करत असताना तुम्ही डिस्टर्ब करा, त्याला चलायमान करण्याचा प्रयत्न करा, त्याचं तेज तत्व जागृत करायचा प्रयत्न करा, ते उफाळतं.
निद्रेच्या वेळी सुद्धा ते उफाळतं आणि मैथुनाच्या वेळी सुद्धा तेज तत्व हे जास्त शिगेला पोचलेलं असतं. म्हणून हे तेज तत्वाचे आहे. अशा पद्धतीच्या कन्सेप्ट शास्त्राने बसवून दिल्या आणि आम्हाला त्या श्रद्धेने स्वीकारायच्या आहे. आता चालणं, वळणं, बोलणं, आकुंचन पावणं, निरोध करणं, हे सगळं वायूचा प्रकार आहे. वायू हालतो, वायू वळतो, वायू प्रसरण पावतो, वायू निरोध करतो, नसणं वायू, वायू आकुंचन पावतो. आणि म्हणून चालणं, वळणं, प्रसरण, निरोध, आकोचन हे पाचही वायूचे गुण आहे. हे आपण जाणावे असं समर्थ म्हणतात, श्रोती जाणावे. आता काम, क्रोध, शोक, मोह, भय हा आकाशाचा गुण आहे असं समर्थ म्हणतात. आता आकाशाचं हे समजावून घेतल्याशिवाय कसं कळेल? डॉक्टर काकांनी लिहिलंय की क्रोधाने सगळं शरीर थरथरत, कामानी त्याचे सगळे अवयव कामी लागतात, शोकामध्ये तो अख्खाच्या अख्खा माणूस गलित गात्र होतो, मोहाने उचंबळून येतो आणि भयाने तो थरकाप उडतो. परंतु सर्वांगाचा, मोहानेही सर्वांगाचा, शोकानेही सर्वांग, क्रोधानेही सर्वांग, कामानेही सर्वांग, जे सर्वत्र व्याप्त आहे ते आकाश आहे. म्हणून हे आकाशाचे गुण आहेत. हे आकाशाच्या गुणांचे परिणाम आहेत. हे समजावून घ्यायचं, असं ते गणित आहे. डोळ्याची देवता सूर्य असं शास्त्रात सांगितलंय. मग आता डोळ्याची देवता सूर्य का बरं? तर प्रकाशात डोळ्याला दिसतो, प्रकाशाशिवाय डोळ्याला दिसत नाही, म्हणून डोळ्याची देवता सूर्य. मनाची देवता चंद्र, चंद्र प्रकाशामध्ये मन प्रफुल्लित असतं, आनंदी असतं, म्हणून मनाची देवता चंद्र. अशा प्रत्येक इंद्रियांना त्या त्या देवतांचं नाव दिलेलं आहे, अधिष्ठान दिलेलं आहे. ते शास्त्रांनी बसवून दिलं आहे. ते आम्हाला श्रद्धेने स्वीकारलं पाहिजे. सगळीकडे पिवळं दिसणं हा जॉन्डिस या आजाराचा गुणधर्म आहे असं जर म्हटलं तर आम्ही तो स्वीकारायचा त्याच्यानंतर, की हा जॉन्डिस मुळे आहे बा, त्याला सगळं पिवळं दिसतं. हिंदीत त्याला पिलिया म्हणतात. मग आता याला एकदा तसं नाव दिलं की ते आम्ही स्वीकारलं पाहिजे की नाही. सुनामी, नंतर लारा, त्याच्यानंतर समुद्रामध्ये ताशी 140 ते 145 किलोमीटरच्या वेगामध्ये हवा असेल तर त्याला असं असं नाव दिलं आहे. 145 ते 150 मध्ये हे नाव आहे, 150 ते 155 मध्ये असं असं नाव आहे, 180 ते 185 याच्यामध्ये असं असं नाव आहे. शास्त्रज्ञांनी तसे तसे नावं देऊन दिली. की 200 ताशी 200 किलोमीटर असेल, 200 ते 205 तर असं असं नाव. त्याच्यामुळे या देशात असं असं वादळ आलं असं म्हटलं की मग ते 200 ते 205 मध्ये आहे म्हणून समजायचं. शास्त्राने हे नाव दिले, त्या नावाचा अर्थ 200 ते 205 किलोमीटर परवर असा घ्यायचा. हे समजून घेण्यासाठी शास्त्राने नाव दिले, बाकी काही नाही. मग आता इथे शास्त्राने समजावून दिलं की डोळ्याची देवता सूर्य आहे, कारण सूर्याशिवाय प्रकाशात दिसत नाही. आता कान, कान म्हटल्यानंतर काय होईल? पोकळी राहील त्या ठिकाणी, म्हणजे आकाश आहे. मग आकाश त्या ठिकाणी आहे असं गृहीत धरायचं, म्हणजे आहेच ते.
मग आता आहे तर मग शब्द हा त्याचा गुण आहे. म्हणून आकाश हा शब्द हा गुण असल्यामुळे कानाने शब्द यायला पाहिजे. शास्त्र झालं तयार. असं हे स्थूल शरीर 25 तत्वांचा विस्तार आहे. आता सूक्ष्म देहासंबंधी सांगू. अंतःकरण पंचक आपल्या सगळ्यांना चतुष्टय माहिती आहे. पहिलं चिदाभास युक्त अंतःकरण, मन बुद्धी चित्त अहंकार. याला अंतःकरण पंचक असं म्हणतात. याला आकाश पंचकाचा विचार चालू आहे. अंतःकरण पंचकाला आकाश पंचक असा शब्द समर्थांनी 18 नंबरच्या ओळीमध्ये समोरच दिलेला आहे. आता वायू पंचक म्हणजे व्यान, समान, उदान, प्राण आणि अपन. खालून वर वायू जाणे, वरून खाली वायू जाणे. वायू आतमधल्या आतमध्ये फिरणे, वायूमुळे कासावीस होणे, वायू एका पातळीमध्ये राहणे आणि वायू अध म्हणजे खालच्या बाजूला जाणे. या वायूच्या दिशेनुसार प्राण, अपान, व्यान, उदान, समान अशी नावं दिली गेलेली आहेत. आता तेज तत्व पंचक, कान, त्वचा, डोळे, कर्ण आणि नाक या सगळ्यामध्ये तेज तत्व आहे. लक्षात ठेवा. आहे की नाही? राग आला तर नाकाचा शेंडा लाल होतो की नाही होत? नाकाचा शेंडा राग आला म्हणजे लाल होतो. अशा पद्धतीने हे सगळे समीकरण जोडून घ्यायचे आहे. आता आप, जिभेला लाळ असते, हाताला पायाला घाम सुटतो. अशा पद्धतीने आपतत्व समजून घ्यायचं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वी तत्वामध्ये असतं. मग आता अंतःकरण मन बुद्धी सगळ्यात पहिले पूर्ण अंतःकरणात होतं. मग संकल्प विकल्प करतं, मग ते निर्णय घेतं म्हणजे बुद्धी, मग ते साठवून ठेवतं म्हणजे चित्त, मी केलं असं म्हणतं म्हणजे अहंकार. अशा पद्धतीने याचा अभ्यास आम्हाला बारकाव्यासहित करता आला पाहिजे. आता एखादं उदाहरण घेऊ. डोळ्याच्या साह्याने आपल्याला ज्ञेय वस्तू दिसते. आता काय झालं? दृश्य पदार्थ जड आहे, अंतःकरण जड आहे आणि डोळा पण जड आहे. तिन्ही जड वस्तूंना पाहणे नावाचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्याच्या मागे आत्मा आहे. म्हणून कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब याला जीव असं म्हणतात. आणि जीवाला दृश्य वस्तू जशी दिसते तसा तो आत्मा मी आहे असं मागे वळून पाहिलं तर दिसतं. मागे म्हणजे बॅकसाइडला वळायचं नाही, आत वळायचं. परतोनी पाठीमोरे ठाके असा मागे वळून जर पाहिलं तर आत्मा दिसतो आणि दृश्य मावळतो. अशा पद्धतीने दृश्याचा निराश मला करता आला पाहिजे. 25 तत्वांचा निराश या पद्धतीने आम्हाला करायचा आहे. आता ज्ञानेंद्रियाबद्दल बघितलं आपण. आता थोडस निराश करत असताना थोडा स्थूल पंचमहाभूताबद्दल बघू. तहान लागते, संवेदना कोणाला होते? जीवाला होते. कोणाच्या अधिष्ठानावर होते? आत्म्याच्या अधिष्ठानावर होते. कोणतं तत्व वाढल्याने होते? अग्नी तत्व वाढल्याने होते. मग तहान ही देहाला लागलेली आहे, भूक ही देहाला लागलेली आहे, आत्म्याला लागलेली नाही.
आता अवस्थांबद्दल बघून घेऊ. जागृती तत्वाचा निराश करते आणि म्हणून पाच ज्ञानेंद्रिय आणि त्यांच्या विषयांचं ज्या अवस्थेत ज्ञान होतं, पाच ज्ञानेंद्रियांना त्यांच्या त्यांच्या विषयाचं जे ज्ञान होतं त्याला जागृत अवस्था असं म्हणतात. किंवा ईश्वर रचित सृष्टीशी अंतःकरण जेव्हा तादात्म्य पावतं तेव्हा त्याला जागृती असं म्हणतात. जागृतीचं स्थान नेत्र आहे, आपण पाहिलेलं आहे. म्हणून हे सगळं परस्पर पूरक कन्सेप्ट आहेत, हे सेट करून दिलेले आहेत. तेवढे झाले की आमचं काम झालं. आता अज्ञान या तत्वाचा निराश आहे का? शरीराला अज्ञानाचा अनुभव कारण शरीरामध्ये येतो. म्हणून आत्म्याची अज्ञान ही अवस्था नाही. आत्मा देहरूप नसल्यामुळे, आत्मा देह निरपेक्ष असल्यामुळे आत्म्याला अवस्था संभवत नाही. म्हणून अज्ञानाचा अनुभव आत्म्याला नाही. आता अज्ञान जर नाही तर तिथे ज्ञान आहे या म्हणण्याला काही अर्थच नाही. कारण ज्ञान हे अज्ञान सापेक्ष शब्द आहे. अज्ञानच नाही तर ज्ञानही नाही. म्हणून आत्म्याचा ज्ञान आणि अज्ञानाशी काडी मात्र संबंध नाही. म्हणून आत्मा ज्ञानरूप आहे. आता घाबराल माझ्या वाक्याने की आत्म्याचा ज्ञानाशी संबंध नाही, मग आता हे काय सांगतात? आत्मा ज्ञानरूप आहे. अशा पद्धतीने नुसतं पंचीकरण प्रक्रिया समजणे म्हणजे परमार्थ समजणे नव्हे. पंचीकरण प्रक्रिया सांगता येणं म्हणजे परमार्थ प्रक्रिया समजणे नव्हे. मांडणीत फरक पडू शकतो, पण पंचीकरण प्रक्रियेचा निराश म्हणजे परमार्थ, पंचीकरणाचा निराश म्हणजे परमार्थ, हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि एवढं जर आम्हाला कळलं तर मग तनु चतुष्टय निरूपण आम्हाला कळलं. या देहाचा मला निराश करता आला पाहिजे. तहान लागली तर काय, भूक लागली तर काय, वावरताना काय, हालचाल करताना काय, संकल्प विकल्प करताना काय, अशा सगळ्या गोष्टींचं हे गणित अशा पद्धतीने बसवून घेऊन माझ्या जीवनाचा मला सदुपयोग करून घेता आला पाहिजे. मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने, तेथे आत्माची जाणणे अवश्य पडेल. म्हणून या देहाचा निराश करून मी आत्मा आहे या अनुभवावर येणं, याला तनु चतुष्टय निरूपण समजून अनुभवलं असा होईल. निरूपण कशासाठी? जाणून घ्यायचं. जाणल्यानंतर काय करायचं? विवेक करायचा. विवेक करून काय करायचं? देहाबद्दलचं वैराग्य निर्माण करून घ्यायचं. आणि वैराग्य निर्माण करून समाधानाने, आनंदाने उर्वरित जीवन कुठल्याही संकल्पा विकल्पाशिवाय घालवायचं. याला जीवनमुक्त असं म्हणतात. देहाचं प्रारब्ध संपल्यावर आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जायचं. जगत संपल्यावर नव्हे, देहाचा प्रलय झाल्याबरोबर संपलं. जीवनमुक्त म्हणून मी आत्मरूप आनंदामध्ये राहील, सुखरूपतेमध्ये राहील. म्हणून सुखी व्हा, सुखाने जगा, सुखरूप व्हा. बस, सुखी व्हायचं, सुखाने जगायचं, सुखरूप होऊन आनंदात देह सोडून द्यायचा. असा तनु चतुष्टय निरूपणाचा अभ्यास फलद्रूप झाला म्हणून समजा. इथपर्यंत माझी जबाबदारी मी पार केलेली आहे, पार पाडलेली आहे. काल तुम्हाला अर्धा तास सांगितला होता, 15 मिनिटं अधिक घेतले, कारण ते निरूपण मी दुसऱ्यांदा सांगितलं ना, त्याला वेळ लागला तेवढा. अशा पद्धतीने जर आपण जगलो तर आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांचा आदेश आहे.
आपलं जीवन कृतार्थ करण्याकरताच संतांनी अवतार घेतले आहेत. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असे सद्पुरुष माझे सद्गुरू डॉक्टर काका हे आहेत. त्यांच्या नुसत्या कटाक्षाने आपल्यावर कृपा होईल आणि तनु चतुष्टयाचा निराश होऊन आपण सगळे ब्रह्मरूप व्हाल हे सामर्थ्य माझ्या सद्गुरूंच्या कृपा कटाक्षामध्ये आहे. तो कृपा कटाक्ष आपल्यावर पडो अशी प्रार्थना करतो आणि डॉक्टर काकांच्या चरणी पुनश्च साष्टांग वंदन करून विषय थांबवतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी रेखावेने. राम कृष्ण हरी काका. जय श्री राम कृष्ण हरी. राम कृष्ण राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. पांडेवरी राम कृष्ण हरी. राम